Please subscribe and share SWA News. उत्कर्ष मंडळ यांच्या कला क्रीडा महोत्सवाचं 54वं वर्ष आहे आणि आता या स्पर्धेचे अंतिम क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अंतिम विजयी संघाला मरुमाता संघाला मानाचा घाटला चषक हा शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला। या घाटला गावामध्ये अनिल पाटणकर, आमचे आमदार प्रकाश पातरपेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, सर्व पद्माताई शिंदे महिला विभाग संघटिका, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून इथं समाजसेवा क्रीडा असे कार्यक्रम इथे नित्याने राबवले जातात आणि इथल्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी या स्थानिकांना प्रोत्साहित करण्याचं काम इथं होत असतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जी शिवसेना पक्षाची नाळ समाजाशी बांधलेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे घाटले गावातील होणारे उपक्रम। मी जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो। जे जिंकले त्यांनी त्यांचा उत्साह कायम राखावा आणि जे यावेळेला पराभूत झाले ते त्यांनी अधिक सराव आणि मजबूतीनं उभं राहावं की पुढच्या सामन्यांमध्ये पुढच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये ते विजयी होतील। सगळ्यांना विजयाच्या शुभेच्छा। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन या दोन्ही महत्त्वाच्या घटना या देशामध्ये या जगामध्ये झाल्या। त्या कामगार दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला महाराष्ट्राच्या आणि कामगारांना आजच्या दिवसाच्या 1 मेच्या शुभेच्छा देईन। घाटला गावची उत्कर्ष मंडळाचा गेली 54 वर्ष क्रीडा व कला महोत्सव इथे सुरू असतो। 1 मेचं औचित्य साधून त्याचा समारोप होतो। आज मला आनंद वाटेल आपल्याला सांगायला की आज आमचे सन्माननीय आमचे नेते युवा नेते आदित्य साहेबांनी आज इथे उपस्थिती दर्शवली, आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि अशा दरवर्षी आज या निवडणुकीचे काळ आहेत। खरं म्हणजे इथं सर्वच पक्षांच्या ह्यांना आम्ही नेत्यांना आमंत्रित करतो, पण खास करून आमचे नेते सर्वजण आवर्जून उपस्थित असतात आणि आज आदित्य साहेब आले त्याच्यामुळे चांगला आनंद कार्यकर्त्यांमध्ये चांगला आनंद उत्साह आहे। बरं वाटलं आम्हाला की आमचं कार्यक्रमाचे सार्थक झालं। कामगार दिवस आहे म्हणजे आज कामगार दिवस हा फक्त साजरा करायचा का? नक्कीच कामगारांचा विचार होतोय का? कामगार या मुंबईत जगतोय का? त्यामुळे हा दिवस साजरा करत असताना मला याच्यातून दाखवायचं आहे की कामगाराचा दिवस साजरा होतोय। कामगाराची खरी अर्थाने दिवाळी साजरी व्हायला हवी आणि त्यासाठी आमचे सन्माननीय नेते नक्कीच विचार करतील। आणि सुंदर असं छान असं
आपण पाठवलेला एवढा सुंदर असा मंदिर उभारून शाबाशी दिलेली एवढं कमी आहे. खरं थोडं मोठे वाटतं आणि सर्व भारताचे पदाधिकारी वगैरे सगळे योगिता मंत्री महिला आणि आपल्या महिला आज या सगळ्या मेहनत करतात आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि साहेब आले आणि सर्व तरुणांची ताकद वाढून गेले, उत्साह वाढून गेले आणि या घाटल्या गावाची शान वाढली. होऊ शकतो काय असं नाही, हे देवीच्या हातामध्ये आहे. जर मला जागा मिळाली आणि कोणी सांगितलं भाऊ इथे बांधला असं नाही होत. ते देवीची कृपा माझ्या हातात घडतंय. आता मला सांगा जर चेंबूरमध्ये एवढं मंदिर आहे, लहान मोठी असतात, थोडी त्या जुनी असतात आणि जर लोकांनी सांगितलं तर माझ्याकडनं हात नाही हा कधी शब्द होतो का? कोणताही सांगणार हो मंदिर झाली तेच टाकतो ना. देवीच्या कृपेने ती मंदिरं होतात. माझ्या तोंडात मी तुम्हाला बोललो होता नाही शब्द नाही, फक्त मंदिरात सगळी कामं होतात. आज मला सांगा येणारा जो खासदार आहे 2 वर्ष 2 टर्म झालेला आहे त्याला विचारा तुमची कामं कुठे आहेत विचारलं माझ्याकडे नको.